नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? परमेश्वराची भक्ती करत राहा, खुश आणि आनंदी नक्कीच राहाल. तर मैत्रिणींनो, आज मी पुन्हा एकदा माझे ईश्वर भक्ती या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते. तर आज आहे श्रीपंचमी. तर श्रीपंचमी म्हणजे नवरात्रीमधला 5वा दिवस. तर आजच्या दिवशी आपण लक्ष्मी आईची सेवा करून, श्री मातेची सेवा करून आपल्याला चिरंतन लक्ष्मी प्राप्त करण्याचा आपण योग आपल्या पदरात पाडून घेणार आहोत. तर मैत्रिणींनो, आजच्या दिवशी म्हणजे पंचमी दिवशी जर आपण काही सेवा केल्या तर आपल्याला चिरकाल टिकणारी लक्ष्मी माता आपल्याला प्राप्त होऊ शकते. म्हणजे कसं, तर श्री सुक्त, श्री पंचमी आणि श्रीयंत्र ह्या तिन्हीचा योग जर तुम्ही घडवून आणला आजच्या दिवशी, तर तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला करोडपती बनल्याशिवाय कोणीही अडवू शकणार नाही. तर मैत्रिणींनो, आजच्या दिवशी काय करा, लवकर उठा, शुचिर्भूत व्हा, छान स्वच्छ घर करून घ्या. तुम्ही स्वतः स्वच्छ व्हा, छान तयार व्हा. कारण लक्ष्मी मातेला घराचीही स्वच्छता आवडते आणि तुम्ही सुद्धा घरातली लक्ष्मीच आहात. तुम्ही सुद्धा नीटनेटकं राहणं गरजेचं आहे. तर त्याच्यानंतर छान स्वच्छ फरशी वगैरे पुसून घ्या, देवपूजा करून घ्या आणि दिवसभराची तुमची नित्य कामं केली तरी चालतील. कारण ही सेवा आपल्याला संध्याकाळी करायची आहे. कारण संध्याकाळ 6 ते 7, 7:30 पर्यंत ही लक्ष्मी येण्याची अत्यंत चांगली वेळ असते. आणि आज सोमवार पण आहे. तर प्रदोष व्रत करण्यासाठी प्रदोषच्या समयी म्हणजे वेळी जर आपण ही सेवा केली तर दुग्ध शर्करा योग हा मानला जातो. तर आपल्याला स्थिर लक्ष्मी, चिरंतन लक्ष्मी, स्थायी लक्ष्मी तसेच विष्णुमय लक्ष्मीची प्राप्ती करण्याची जर आपल्याला इच्छा असेल तर ह्या सेवा तुम्ही नक्कीच करायला पाहिजेत. तर काय करायचं, तर आपण सकाळी ही सगळी कामं आपली करून घेतली आपण. संध्याकाळी आपल्याकडे थोडा मोकळा वेळ असतो, कारण सकाळच्या गृहिणींची जरा गडबडच असते घरामध्ये. अगदी निवांत नाही वाचायला वगैरे मिळत आपल्याला. तर मग नंतर संध्याकाळी आपण 6 वाजता छान दिवा वगैरे लावून घ्यायचा. तुपाचा दिवा अखंड लावलेला पाहिजे ही सेवा करताना. त्याच्यानंतर एका तामणामध्ये आपण आई महालक्ष्मी मातेची मूर्ती किंवा श्रीयंत्र किंवा आपले बाळकृष्णांची मूर्ती ह्या तिन्ही घेतल्या तरी चालतील, किंवा महालक्ष्मी आणि बाळकृष्णांची मूर्ती घेतली तरी चालेल, किंवा फक्त श्रीयंत्र घेतलं तरी चालेल. जसं तुम्हाला आवडेल, जसं तुमच्याकडे अवेलेबल आहे तसं घ्या. त्यांना पहिल्यांदा पाण्याने अभिषेक घाला, मग पंचामृताने अभिषेक घाला. स्वच्छ कोमट पाण्याने धुवून घ्या या मूर्त्या. स्वच्छ कपड्याने पुसून परत स्थानापन्न करून घ्या. किंवा त्याच्यानंतर आपण तिथे लाल वस्त्र खाली अंतरायचं आहे. आपण कपडेसुद्धा लाल घालायचे आहेत. त्याच्यानंतर देवी आईला छान हळदी कुंकू लावून घ्या. श्रीयंत्राला हळदी कुंकू लावून घ्या. भगवान विष्णूंना चंदन लावून घ्या. लाल फुलं तुम्ही असतील तर जास्वंदीचं, गुलाबाचं घालू शकता लक्ष्मी आईला. त्याच्यानंतर आपल्या बाळकृष्णांना आपण पिवळं फूल घालू शकतो. त्याच्यानंतर आपण त्या जागी बसायचं आहे आणि 16 वेळा श्रीसूक्त म्हणायचं आहे. श्रीसूक्त म्हणताना तुम्ही एका ताम्हणामध्ये श्रीयंत्र घेऊन त्याच्यावर जर कुंकुमार्चन करून म्हटलं तर अगदी सोन्याहून पिवळं. नसेल जमत फक्त म्हणा, 16 वेळा नसेल जमत, वेळ नसेल 1 वेळा तरी अवश्य म्हणा. किंवा महालक्ष्मी अष्टकम हे सुद्धा अत्यंत सुंदर स्तोत्र आहे, छोटंसं आहे. हे तरी तुम्हाला 16 वेळा म्हणणं नक्कीच जमेल. जास्त फार वेळ नाही लागणार. तर हे महालक्ष्मी अष्टकम तुम्ही नक्की म्हणा 16 वेळा. आणि तिथेच बसून बघा, महालक्ष्मी आईची पूजा असेल, महालक्ष्मी आईला प्रसन्न करून घ्यायचं आहे. आणि आपण भगवान विष्णूंची सेवा न करता ते अशक्य आहे, कारण भगवान विष्णूंशिवाय लक्ष्मी कुठेही जात नाही. म्हणून आपण भगवान विष्णूंचं विष्णू सहस्रनाम किंवा व्यंकटेश स्तोत्र नक्की म्हणा. तर विष्णू सहस्रनाम आणि व्यंकटेश स्तोत्र खूप पॉवरफुल स्तोत्र आहे. त्याच्यामुळे वास्तुदोष वगैरे दूर होतात.
स्थिर लक्ष्मीचा वास आपल्या घरात होतो. त्याच्यामुळे विष्णू सहस्रनाम तुम्ही नक्की म्हणा त्या जागेवर बसून. हे सगळं म्हणताना तुपाचा दिवा लावलेला असावा आणि हे सगळं म्हटल्यानंतर आपण लक्ष्मी आईला बत्ताशांचा किंवा डाळिंबाचा किंवा चणे आणि गुळाचा नैवेद्य दाखवा. त्याच्यानंतर जर तुम्ही काय दही भात म्हणजे जेवण घरी करताच तर त्याच्यामधले सुद्धा म्हणजे गुळपोळी साधा गुळ घालून केली किंवा शेवयाची खीर केली त्याचा नैवेद्य दाखवा. घरातल्या सगळ्यांनी खावा. त्याच्यानंतर रात्री झोपताना एका वाटीमध्ये चांदीची असेल तर जास्त चांगलं, नसेल तर साध्या मातीच्या वाटीमध्ये आपल्या 2 लवंग आणि 1 कापूर घालून ते अवश्य प्रज्वलित करा किचन ओट्यावर आणि छान शांत चित्ताने झोपी जा. तुम्हाला नक्की लक्ष्मी माता प्रसन्न होईल. भरपूर पैसा तुमच्याकडे येईल. तुमचं घर धनधान्याने भरून जाईल. सुख समृद्धी तुमच्या पायाशी लोळण घेईल. आणि आपल्याला काय पाहिजे हो? आपल्या घरातल्यांनी सुखी राहणं, चांगलं आरोग्य राहणं, आपल्यासोबत राहणं हेच आपल्याला पाहिजे असतं. आणि नक्की तुमची इच्छापूर्ती होईल. नमस्कार.